काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं दोन उन्मत्त ब्राह्मण वैदूर नगरीचे त्रिविक्रम भारतीकडे येऊन वेदावर चर्चा कर अशा पद्धतीने त्याच्याशी वाद घालत होते। एक तर तू वेदावर चर्चा कर, अन्यथा आम्हाला हारलात असं लिहून दे, आणि असं सांगून ते अनेक प्रकारची आम्ही कसे जिंकलो, आम्ही त्रिवेदी ब्राह्मण आहोत, आमच्यासारखे ज्ञानवंत कोणीही नाही, आमच्यासारखे विद्वान कोणीही नाही, असं त्याला खूप सांगत होते। तो त्यांना परीपरीने समजावून सांगत होता की बघा, मी संन्यासी आहे, यती आहे, तापसी आहे, मला जिंकण्या आणि हरवण्याचा काय प्रश्न आहे, मला काही वेद बीद येत नाही। तरीही ते ऐकेना। तेव्हा त्यांनी मनोमन विचार केला की आता यांना गाणगापूरला नेणं आवश्यक आहे। त्या ठिकाणी माझे सद्गुरू आहेत, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत, ते यांच्या कृत्याची यांना निश्चित शिक्षा देतील। कारण यांनी माझाच नव्हे तर अनेक ब्राह्मणांचा अपमान केला आहे, अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केला आहे, आणि द्रव्यावर लोभ ठेवून म्लेच्छापुढे यांनी वेद म्हटले आहेत। हे जे याच्याकडनं गुन्हे झाले, अक्षम्य अपराध झाले, या सगळ्या अपराधांना शिक्षा हे सद्गुरू करू शकतील। म्हणून तो त्यांना घेऊन गाणगापुरात आलेला आहे। गाणगापुरामध्ये आमचे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं दर्शन घेऊन सद्गुरूंना आनंद झाला। कारण त्रिविक्रम भारती महामुनी जो त्यांचा शिष्य होता, तो गुरुला भेटायला आला। शिष्याबद्दल गुरूंना नेहमीच प्रेम असतं, शिष्याबद्दल गुरूंना नेहमीच अभिमान असतो। शिष्याचं भलं व्हावं, शिष्याचं चांगलं व्हावं, याकरता गुरु सदोदित त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात। पण शिष्य आपली कर्तव्य पूर्ण करतात का, हा फार मोठा प्रश्न आहे। मी परवाच्या विवेचनामध्ये सांगितलं तुम्हाला की हक्क आणि कर्तव्य या नाण्याच्या दोन बाजू आहेत। आपले हक्क गुरूंकडे प्रस्थापित करण्याकरता आपल्याला काही कर्तव्यांची जबाबदारीची जाणीव होणं आणि आपण काही कर्तव्य पार पडणं हे क्रमप्राप्त आहे। गुरूंनी आपलं रक्षण करावं, गुरूंनी आपल्याला संकटातनं बाहेर काढावं, गुरूंनी आपल्या मनोकामना पूर्ण कराव्या, गुरूंनी आपल्यावर वरदहस्त ठेवावा, हे सगळे शिष्याचे हक्क आहेत। पण
गुरुवाक्य प्रमाण मानावं, गुरुनिष्ठा असावी, गुरूंना अद्वा तद्वा न बोलणे, या सगळी कर्तव्य आपण पार पाडतो का? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. पण त्रिविक्रम भारती मात्र सद्गुरूंकडे जो आला होता त्यांची गुरूंवर प्रचंड निष्ठा होती, गुरूंविषयी प्रचंड आदर होता, गुरुवाक्य प्रमाण मानणारे होते, गुरूंना कधीही दुःख होईल असं वर्तन त्यांचं नव्हतं. गुरूंच्या आनंदाकरता ते तत्पर होते. सद्गुरूंनी त्रिविक्रम भारती आल्यानंतर त्यांना आनंद झाला. असा शिष्य आल्यानंतर सद्गुरूंना आनंद होणारच, यात शंका नाही. सद्गुरूंना आनंद झाला. त्याचा क्षेम कुशल विचारल्यानंतर, का रे बाबा काय आलास, काय कारण काय काढलंस? त्यावेळेस तो सांगतो, हे 2 ब्राह्मण आले आहेत, हे मदोन्मत्त आहेत, हे स्वतःला त्रिवेदी म्हणवतात आणि हे माझ्याशी वेदांवर चर्चा करायला आलेले आहेत. तर मी त्यांना सांगितलं, मी काही ज्ञानी नाही, विद्वान नाही, मला वेद माहीत नाही, मी एक तापसी संन्यासी असा साधक आहे. तर ते मला तू हारलास असं लिहून दे. तेही मी त्यांना सांगितलं की हारणं जिंकणं मला काय करायचं आहे, मी तुम्हाला हारलं जिंकलं हे काहीही लिहून द्यायला तयार नाही. तेव्हा त्यांना राग आला आणि मी तुमच्या समोर त्यांना आणलेलं आहे. आता जर तुम्ही सांगितलं की त्यांच्याशी वाद घाल, तर मी वेदांवर त्यांच्याशी चर्चा करीन. आणि तुम्ही सांगितलं की मी हारलोय असं लिहून दे, तर मी तसं लिहून देईन. मी गुरु आज्ञा पाळेन. सद्गुरूंनी त्रिविक्रमाकडे बघून हसले. नंतर त्या ब्राह्मणांना म्हणतात, अरे कसला वेद, काय वेद, तुम्ही काय वेद जाणता रे? वेद सामान्य नाही आहेत, वेदाला कोणीही जाणू शकलं नाही आणि तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणवता, तुम्ही गर्व करताय. अरे गर्वानी काय झालं? बळीचं साम्राज्य गेलं, लंकेचा रावण गेला, कौरव गेले, अनेकांना गर्वानी काय झालं? वृथा गर्व करू नका, गर्व सोडून द्या आणि आपापल्या मार्गाला लागा. अहो, आमच्यासारखे संन्यासी, यती, तापसी यांना जिंकून तुम्हाला काय मिळणार आहे? आम्ही यती आहोत, संन्यासी आहे, तापसी आहे, तप करणारे आहोत. आम्हाला जिंकून तुम्हाला काय मिळणार? आणि आमच्याशी वाद करून सुद्धा तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? त्यामुळे वृथा गर्व करू नका. पण ते ऐकायलाच तयार नाही. बघा, त्रिविक्रम भारतीचं ऐकलं नाही. सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सांगतात तेही त्यांनी ऐकलं नाही. आणि म्हणून ते यमाचे इष्ट झाले. श्री गुरु त्या ब्राह्मणांना सांगतात, अरे युक्तीचा भ्रम नका, वेद काय आहे हे साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा कळलं नाही. श्री गुरु म्हणती, ब्राह्मणासी नका भ्रमू युक्तीसी, वेदांत न कळे ब्रह्मयासी अनंत वेद असती. अरे वेद काही थोडेसे नाही आहेत, वेद अनंत आहेत.
जे ब्रह्मदेवालाही कळले नाही. अरे व्यासांसारखे व्यास हा नारायणाचा अवतार, आणि त्यांनी वेदांची निर्मिती केली म्हणण्यापेक्षा वेदाचं रस म्हणजे सार सांगितलं म्हणून ते व्यास नाम पावले. व्यासांचं नाव, वेदाच्या उत्पत्तीमुळे व्यासांचं नाव व्यास हे पडलं. त्यांनाही वेद कळले नाहीत. वेद व्यासा सरिखे मुनी नारायण अवतारोनी, वेद व्यक्त करुणी व्यास नाम पावला. नारायणाचा तो अवतार, पण त्यांनाही वेद कळले नाहीत. तेनेही नाही पूर्ण केले, त्यांनी सुद्धा पूर्ण नाही केलं. त्यांनी सुद्धा साधारण सांगितलं. तेने नाही पूर्ण केले, साधारण सांगितले. त्यांनी साधारण सांगितलं, आणि हे साधारण सांगण्याकरता सुद्धा त्यांना 4 शिष्य लागले. त्या 4 शिष्यांची नावं काय, म्हणून 4 वेद झाले. वेद अनंत आहे. वेद ब्रह्माला कळले नाही, वेद व्यासांना कळले नाही. व्यासांनी वेदांचा विस्तार करण्याकरता प्रमुख 4 शिष्य निर्माण केले. कोणते? पहिलं, दुसरा वैशंपायन, तिसरा जैमिनी, आणि चौथा सुमंत. शिष्यांची नामे देखा, सांगेन विस्तार ऐका. प्रथम पहिलं, द्विजा वैशंपायनिका, तिसरा नामे जैमिनी, चौथा सुमंत शिष्य. हे 4 जण म्हणाले आम्ही वेदाचा अभ्यास करतो, गुरुवर्य आम्हाला सांगा. हे ज्यावेळेस 4 शिष्यांनी व्यासांना सांगितलं तेव्हा व्यास म्हणाले, अरे मलाही शक्य नाही झालं, तुम्हालाही अशक्य आहे. अरे एक वेद शिकायला आयुष्य उणं पडेल, तर 4 वेद कसे काय शिकणार तुम्ही? आणि तुम्ही तर म्हणता आम्ही त्रिवेदी आहोत. इथे व्यास आपल्या 4 शिष्यांना सांगतात की एक वेद शिकण्याला अशक्य आहे, तर तुम्ही 4 वेद कसे शिकणार? एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिन कल्पांता, कल्पाच्या अंतापर्यंतचे दिवस लागतील तरीही संपणार नाही. मग 4ही वेद केवी वचिता, मग 4 वेद तुम्ही कसे काय वाचणार? अनंत वेद असती, अनंत वेद, वेदाचा अनंत महिमा आहे, अनंत वेद आहेत. हे व्यास आपल्या शिष्यांनाही सांगतात. तिकडे सद्गुरु त्या ब्राह्मणांना सांगतात आणि सिद्ध नामधारकाला सांगतोय. ब्रह्मकल्प तिन्ही फिरले, तिन्ही ब्रह्मकल्प फिरलो, वर्ष वाचलो, ब्रह्मचार्य आचरण केलं, पण वेद पूर्ण शिको म्हणून, मी वेद पूर्ण शिकीन म्हणून तिन्ही ब्रह्मकल्प मी फिरलेले आहेत. वर्षानुवर्ष वेद वाचलेले आहेत. वेद वाचण्याकरता ब्रह्मचर्याचं आचरण पण केलं आहे. पण एक सांगतो, या वेदाचा आद्यंत, तुम्हाला या वेदाचा आदी आणि अंत सांगतो. पूर्वी भारद्वाज ऋषी नावाचे ऋषी होते. ते या वेदांचा अभ्यास करत होते. म्हणजे व्यासांच्या आधीही वेदांचा अभ्यास करणारे भारद्वाज ऋषी होते. या वेदाचे आद्यंत सांगेन ऐका, एक चित्त
पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषाभ्यास करीत होता. लवलेश आले त्याला थोडस कळलं आणि म्हणून तो पुन्हा तपामध्ये गेला. ब्रह्मदेवाची त्यांनी अघोराची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाला आणि म्हणाला, काय मागायचं ते माग. भारद्वाज ऋषींना ब्रह्मदेवानी सांगितलं, तू एवढी घोर तपश्चर्या केली आहे, तुला काय मागायचं ते माग. भारद्वाज म्हणे, ब्रह्मयासी. भारद्वाज आता ब्रह्मदेवाला म्हणतोय, स्वामी मज प्रसन्न होशी. ब्रह्मदेवा मला प्रसन्न हो. कशा करता? वेद शिकेन आद्यंतेसी. मी वेदाचा आद्य आणि अंत शिकायचा विचार करतोय, तू मला प्रसन्न हो. मी त्याच्याकरता ब्रह्मचारी आश्रम धारण करीन. मला वेदांत दाखव, सर्व मला शिकव, सगळे वेद शिकव आणि सगळे वेद मला येतील असा मला वर दे. भारद्वाजांनी ब्रह्मदेवाकडे प्रसन्न झाल्यावर ही मागणी केली आहे. ऐसे वरदान द्यावे म्हणून चरणी लागला. म्हणून व्यासांनी भारद्वाजांनी ब्रह्मदेवाला नमस्कार केला. तेव्हा ब्रह्मा भारद्वाजाला म्हणतोय, अरे 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 काय मागताय तुम्ही? अहो ज्याला सीमाच नाही आहे. ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी, मिती नाही वेदांसी. वेदांना सीमा नाहीत, वेद अनंत आहेत. सर्व वेद शिको म्हणशी. अरे हे सर्व अनंत वेद आहे, हे तू शिकायचं म्हणतो. अरे आमच्यापेक्षाही वेद पुढे आहेत. ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी, मिती नाही वेदांसी. सर्व कैसा शिको म्हणसी, आम्हासी वेद अगोचरो. आमच्याही पुढे वेद आहेत. तुझं दावी तो पहा सकळ. मी तुला दाखवतो. तुला जर खोटं वाटत असेल ना, तर मी तुला दाखवतो. वेद किती मोठे आहेत, किती प्रचंड आहेत, ते शिकणं कसं अशक्य आहे हे मी तुला एवढं सांगतोय. पण जर तुला खोटं वाटत असेल तर मी तुला दाखवतो. तुझं मन निर्मळ कर आणि तुझी शक्ती असेल, तुझी ताकद असेल तर ते शिकायचा प्रयत्न कर किंवा त्याचा अभ्यास कर. तुझं दावी तो पहा सकळ, करोनी मन निर्मळ. शक्ती झालिया सर्व सकाळ, अभ्यास करी भारद्वाजा. भारद्वाजा मी तुला दाखवतो बाबा. आता तू माझ्याकडे तोच वर मागितलेला आहे, पण तुला सांगतो आमच्यापेक्षाही वेद पुढे आहेत, वेद अनंत आहेत. ते शिकणं शक्य नाही आहे. पण तुला जर बघायचे असतील तर मी वेद दाखवतो, तू अभ्यास कर. ऐसे म्हणून ऋषींशी असं त्या भारद्वाज ऋषींना सांगून ब्रह्मदेवानी वेद दाखवले. काय होते हा प्रश्न निर्माण होतो की ज्या वेदांची स्तुती ब्रह्मदेवानी एवढी केली आहे, भारद्वाजांना शक्य नाही सांगितलं, आमच्याही पुढे आहेत असं सांगितलं. मग असे वेद काय होते? भारद्वाजाला दाखवतो म्हणून सांगितलं आणि दाखवले, तर एवढं प्रचंड ते काय होतं? तर वेद राशी तीन राशी, तीन ढीग. पण कशा? गिरिरूप होऊन या पर्वतासारख्या तीन राशी होत्या. म्हणजे
थोडक्यात वेद 3 पर्वतां एवढे होते. आता हे सगळं शिकायला किती आयुष्य लागेल? ब्रह्मदेव म्हणाला ते काही चुकीचं नाही. अहो, त्या 3 राशी 3 पर्वतात काय काय आहे हे शिकण्याकरता खरोखर आयुष्य कमी पडेल. ऐसे म्हणून ऋषीशी ब्रह्मा दावी वेदांसी दिसतात 3 राशी गिरिरूप होऊन या. गिरी म्हणजे पर्वत रूपानी ज्योतिर्मय कोटी सूर्य. आणि ते ज्योतिस्वरूप 3 पर्वत वेदांचे राशींचे बघून भारद्वाजाला भीती वाटली की वेदशास्त्र हे गिरिमय म्हणजे पर्वतासारखे आहे. आता हे कसे काय शिकायचे? भारद्वाजाला भीती वाटली. ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषींचे वाटे भय. वेद राशी गिरिमय केवी शिकू म्हणत असे. अहो, या गिरिरूप वेदराशी आहेत, ज्योतिस्वरूप आहेत, कोटी सूर्यासारख्या आहेत. या कशा काय शिकू? 3 ब्रह्मकल्प त्यांनी आचरले, पण थोडेसे वेद शिकले. मग एवढे सगळे मी केव्हा शिकू? म्हणून भयभीत झाला, म्हणून घाबरला. भारद्वाज घाबरले, म्हणून भयभीत झाला. ब्रह्म याचे चरणी लागिला. घाबरला, ब्रह्मदेवाच्या चरणावर नतमस्तक झाला. म्हणे, स्वामी अशक्यच केवळ. हे शिकणं केवळ अशक्य आहे. अहो, 3 पर्वत आहे, ज्योतिस्वरूप आहे, कोटी सूर्याचं तेज आहे. हे केवळ अशक्य आहे. क्षमा करा, मी तुम्हाला म्हटलं की मला वेद शिकायचे आहेत. मला वेदाचा अद्यंत शिकायचा नाही. नाही नाही, शक्य नाही. हे केवळ अशक्य आहे. आणि स्वामी मला क्षमा करा, या वेदाचा अद्यंत हे सगळे वेद शिकणं मला अशक्य आहे. तुम्ही जगन्नाथ आहात. तुम्ही स्वतःच जाणता की काय प्रकार आहे. हे 3 पर्वत शिकणं मला केवळ अशक्य आहे, केवळ अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही जाणता की मी काय शिकू शकतो, मला काय प्राप्त होऊ शकतं. या जन्मामध्ये मला काय मिळू शकतं हे तुम्हीच जाणताय. मी किती शिकू शकतो, माझं ज्ञान कितपत आहे. या वेदांचा अद्यंत, हे बघा, या वेदाचा अद्यंत हा मी अशक्त आहे शिकायला. आपण महावया अशक्य तूची जाणसी जगन्नाथ. तुम्ही स्वतः जगन्नाथ आहे. तुम्ही जाणताय की मी अशक्त आहे, हे शिकू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे द्याल किंवा एवढं एवढं घे आणि हे शिक, तुम्ही मला जशी आज्ञा कराल, तुम्ही जसं सांगाल तेवढं मी शिकेन. आता मी किती शिकणार आहे हे तुम्हाला जास्त माहिती आहे. माझं ज्ञान किती आहे हे तुम्हाला जास्त माहिती आहे.
मी काय शिकू शकेन, माझी योग्यता काय आहे, हे तुम्हाला जास्त माहिती आहे. त्यामुळे हे ब्रह्मदेवा, हे जगन्नाथा, तू शरणागताचा आधार आहे. माझ्या मनामध्ये प्रचंड इच्छा आहे. कसली? वेद शिकण्याची. म्हणून मी तुझ्यापाशी आलोय. तू हे एवढं सगळं दाखवून माझ्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. तू जे देशील तेच मी घेईन, तेच मी ग्राह्य मानीन आणि तेवढंच शिकीन. तू शरणागता आधार, माझी वासना असे थोर, वेद शिकावे अपार, म्हणून आलो तुझपासी. वेद देखोनी अमित, भय पावले माझे चित्त, जे द्याल उचित तेच घेऊ परियेसा. हे बघा, मला आता भीती वाटायला लागली. तुम्ही जे जे दाखवलंय ते बघून माझ्या मनामध्ये भय उत्पन्न झाला आहे. हा माझी इच्छा होती सगळं वेद शिकावं, पण तुम्ही जे दाखवलं ते बघून माझ्या मनामध्ये भय उत्पन्न झालंय. त्यामुळे मला जे योग्य असेल ते तुम्ही द्या, तेवढंच शिकीन. त्याच्या उपरांत मी काही शिकणार नाही. हे ऐकून ब्रह्मदेवाला आनंद वाटलाय. ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषन. ब्रह्मदेवाला आनंद वाटलाय. मग ब्रह्मदेवानी काय केलं? त्यातनं 3 मुठी काढल्या. आता 3 मुठींमध्ये जे जाळ मिळालं, हे 3 पर्वत आहेत. या 3 पर्वतांमधनं फक्त 3 मुष्टी काढल्या आणि त्या द्याल्या आणि भारद्वाजा, शिक रे बाबा. ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषन, देता झाला मुष्टी 3. अभ्यासावया, अभ्यास करण्याकरता या 3 मुष्टी, या मोठ्या 3 पर्वतातून 3 मुष्टी दिलेल्या आहेत. का? तर भारद्वाजाने कबूल केलं की मी एवढे वेद शिकू शकत नाही, माझी प्रचंड इच्छा आहे, पण हे अशक्य आहे. अहो, अशक्य म्हणण्यापेक्षा नुसतं हे बघितल्याच मला भीती वाटायला लागली आहे. माझ्यामध्ये शाशंकता निर्माण झाली आहे की बाबा हे एवढे 3 डोंगरा एवढे वेद मी कसे काय शिकणार, आणि याविषयी मला भय वाटायला लागलाय. म्हणून तुम्ही आता असं करा, यातला एकमेव पर्याय म्हणजे तुम्ही मला जे काय शिकायचं असेल तेवढं सांगा, मी तेवढं निश्चित शिकेन. बरं, मी काय शिकू शकेन, माझ्या ज्ञानाची वृद्धी कशी काय होऊ शकेल, हे माझ्यापेक्षा हे ब्रह्मदेवा तुम्ही जास्त योग्य जाणता. त्यामुळे तुम्हीच काय तो विचार करा, तुम्हीच काय ते ठरवा आणि तुम्ही मला वेद शिकण्याकरता जे द्याल ते मी ग्राह्य मानेन. म्हणून ब्रह्मदेवानी त्या गिरी पर्वतातनं, त्या वेदांच्या 3 पर्वतातनं 3 मुठी काढून भारद्वाजाला दिला आणि सांगितलं, अभ्यास कर. 3 वेदांचे मंत्रजाळ, त्या 3 मुष्टी 3 वेदांचं मंत्रजाळ भारद्वाजाने तात्काळ केलं. ऐसे 4 वेद प्रबळ, त्या 3 वेदांचं
मंत्रजाल वेगळं केलं तात्काळ, आणि म्हणून असे 4 वेद प्रबळ झाले. ब्रह्मदेव म्हणतो अभ्यास, या 3 वेदांचा अभ्यास भारद्वाजांनी केला. 3 वेदांचे मंत्रजाळ वेगळे केले तात्काळ. ऐसे 4 वेद प्रबळ अभ्यासी भारद्वाज आता त्या 3 वेदांचं मंत्रजाळ, 3 मुष्टींचं मंत्रजाळ काढलं, वेगळं केलं. त्याच्यातनं 4 वेद निर्माण झाले आणि भारद्वाज अभ्यास करायला लागला. आता भारद्वाजांनी ते पूर्ण शिकलं का नाही? काही राहिलं का? मग काय केलं त्यांनी? सद्गुरू नरसिंह सरस्वतींनी त्या ब्राह्मणाला काय सांगितलं पुढे? बरं, त्या ब्राह्मणांचं गर्वहरण झालं का? त्यांना शिक्षा झाली का? त्यांना क्षमा झाली का शिक्षा झाली? त्रिविक्रम भारतीला महाराजांनी नंतर काय सांगितलं हे सगळं, सिद्धानी नामधारकाला काय सांगितलं हे सगळं आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.